नमस्कार विद्यार्थी मित्रो, इयत्ता 5वीच्या वर्गामध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. शिक्षा समूह आणि हिंद सेवा मंडळ आयोजित रेडिओ आणि केबलवर शिक्षण या उपक्रमामध्ये देखील आपले हार्दिक स्वागत. इयत्ता 5वी विषय इतिहास याविषयी आपण माहिती घेणार आहोत. इतिहास विषयामधला पाठ क्रमांक 1. पाठाचं नाव आहे इतिहास म्हणजे काय. यामध्ये इतिहास म्हणजे काय हा धडा पाहत असताना आपण 4 भागामध्ये माहिती घेणार आहोत. पहिला भाग जो आहे तो इतिहास म्हणजे काय, भूतकाळातील घटनांचं ज्ञान करून देणारे शास्त्र का म्हणतात त्याविषयी माहिती घ्यायची. दुसरा जो भाग आहे तो आहे इतिहासाची शास्त्रीय पद्धत म्हणजे काय त्याविषयी माहिती घेणार आहे. तिसरा भाग जो आहे तो इतिहास आणि आपण याविषयी माहिती घेणार आहोत. आणि चौथा आणि शेवटचा भाग आहे भूतकाळ आणि भविष्यकाळ याविषयी आपण माहिती घेणार आहोत. आता हे पाहत असताना आपण पहिल्या भागामध्ये माहिती घेत आहोत. इतिहास म्हणजे काय, भूतकाळातील घटनांचं ज्ञान करून देणारे शास्त्र कसं आहे इतिहास हा. त्यामध्ये आपण गेल्या वर्षामध्ये आपण इयत्ता 4थीच्या वर्गात छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र आणि त्यांनी केलेलं स्वराज्य स्थापनेचं कार्य याविषयी माहिती घेतलेली आहे, बरोबर. आता मग हा जो शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वीचा जो कालखंड आहे हा सुमारे 400 वर्षाचा कालखंड आहे. म्हणजे 400 वर्षापूर्वीचा कालखंड किंवा आपण त्याला शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वीचा कालखंड असेही म्हणतो. हे पाहत असताना आपण व्यवहाराच्या दृष्टिकोनातून काळाचे वेगवेगळ्या भागामध्ये पद्धतीमध्ये आपण त्याचे भाग पाडतो. आत्ता म्हणतो, थोड्या वेळापूर्वी, थोड्या वेळानंतर, किंवा काल, उद्या किंवा या वर्षी असे आपण भाग पाडतो. हे करत असताना मनातल्या मनामध्ये काळ मोजत असतो. आज, आत्ता, या वर्षी इत्यादी शब्दांनी आपल्या लक्षात येतं ते म्हणजे हा भविष्यकाळ आहे. त्याचबरोबर आपल्याला थोड्या वेळापूर्वी, काल, गेल्या वर्षी या शब्दसमूहाचा आपण वापर करतो त्यावेळेस आपल्याला हा भूतकाळ दर्शवतो. थोड्या वेळानंतर, थोड्या वेळानंतर, उद्या, पुढील वर्षी या शब्दांनी आपण कोणता काळ मिळवतो, बरोबर भविष्यकाळ. म्हणजे होऊन गेलेला जो कालखंड आहे त्याला भूतकाळ, सध्या चालू आहे त्याला वर्तमान काळ आणि येणारा जो काळ आहे तो भविष्यकाळ. मग आता या भूतकाळामध्ये अशा अनेक घटना घडून गेलेल्या आहेत. एक उदाहरण घेऊ आपण. आज तुमचं वय आहे 10 वर्षाचं, बरोबर. अजून हा जो 10 वर्षाचं वय आहे ते तुमच्या जन्माची घटना 10 वर्षापूर्वी हे दर्शवतं. म्हणजे 10 वर्षापूर्वीचा तुमचा भूतकाळ आहे, तुमचा जन्म झालेला, असा त्याचा अर्थ बरोबर होईल. त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं इथून पुढचे 10 वर्ष तुमची, तुम्ही किती वर्षाची होणार त्यावेळेस, 20 वर्षाची, बरोबर. 20 वर्षांनी तुमचं वय 10 वर्षांनी झाल्यानंतर 20 वर्ष वय होणार तुमचं. तुमच्या जन्मापासूनचा आतापर्यंत निघून गेलेला जो कालखंड आहे हा कालखंड 10 वर्षाचा आहे. आणि तो जो झालेला कालखंड आहे तो आहे इतिहास.
येणारं भविष्य पुढचे 10 वर्ष आपण पुढच्या टप्प्यात पाहू. पण येणारा जो होऊन गेलेला जो कालखंड आहे तुमचा जन्म झाल्यापासून आतापर्यंतचा, तो भूतकाळ होऊन गेलेला आहे आतापर्यंत. म्हणजेच काय, भूतकाळात घडलेल्या घटना समजून घेण्याच्या शास्त्राला इतिहास असं आपण म्हणतो. बरोबर. यानंतरचा पुढचा टप्पा जो आहे तो आपण पाहणार आहोत. आता आपण पाहणार आहोत इतिहासाची शास्त्रीय पद्धत. 4थी पर्यंत आपण वेगवेगळ्या शास्त्राची माहिती आपण घेतलेली आहे. कोणताही पुरावा प्रत्यक्ष प्रयोगाच्या कसोट्यावर पुन्हा पुन्हा तपासून पाहता येणे हे शास्त्राचं वैशिष्ट्य आहे. वेगवेगळी शास्त्र पाहिलेली आहेत आपण. त्या शास्त्राची जी व्याख्या पाहिली आपण, कोणताही पुरावा प्रत्यक्ष प्रयोगाच्या कसोट्यावर पुन्हा पुन्हा तपासून पाहता येणं हे शास्त्राचं वैशिष्ट्य आहे. वेगवेगळ्या कसोट्यावर हा पुरावा आपण तपासून पाहतो. प्रत्येक पुरावा वेगवेगळ्या कसोट्यावर तपासून तो विश्वास ठेवण्याजोगा आहे का नाही ठरवण्याची पद्धत जी आहे तिला शास्त्रीय पद्धत म्हणतात. शास्त्रीय पद्धत जी आहे त्यामुळं आपल्या जन्मापासून अनेक गोष्टी आपल्याला माहिती नसतात, तरी आपल्या घरातली काही मंडळी, आजी आजोबा, आई वडील, ही माणसं आपल्याला आपल्या लहानपणीच्या, तुम्ही लहानपणी कसे होता, खोडकर होतात का, अभ्यास करत होतात का, काय करत होतात, या सगळ्या गमती गोष्टी इयत्ता पहिलीच्या वर्गात, बालवाडीच्या वर्गात तुम्हाला आठवताना तुम्ही कसे रडत होतात, किती किंवा आनंदाने जात होतात, या सगळ्या गोष्टी आजी आजोबा, आई वडील काही गमतीच्या गोष्टी तुम्हाला नेहमी सांगत असतात. त्यांच्या आठवणीमध्ये असतात. त्या त्यांच्या आठवणीतल्या एकच गोष्ट आजी सांगते, आजोबा सांगतात, वडील सांगतात, आई सांगते. त्यामध्ये त्यांच्या सांगण्यामध्ये थोडाफार फरक होतो. अशा वेळेस आपल्याला प्रश्न पडतो, नेमकं बरोबर कोणतं आहे. आणि त्यावेळेस मग कोणतं बरोबर आहे ठरवण्यासाठी सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत आपल्या लहानपणीच्या किंवा आपल्या स्मरणात नसलेल्या, त्याच्यावर आपण बारकाईने तपासणी करावी लागते. भूतकाळात घटना पुन्हा पुन्हा जशाच्या तशा घडणं शक्य नसतं. आता बालपण जे झालेले होऊन गेले, पहिलीच्या वर्गात तुम्ही जाणार नाही, बालवाडीच्या वर्गात काय घटना घडलेल्या ते तुमच्या काही स्मरणात नाही आहेत. आता पुन्हा बालवाडीत जाणं शक्य नाही होत. त्यामुळं इतिहास समजून घेण्याची पद्धत जी आहे ती थोडीशी वेगळी आहे इतर शास्त्रापेक्षा. तरी इतर शास्त्राचा त्याला आधार घ्यावा लागतो. इतर शास्त्रांच्या इतिहासातला जो पुरावा खरा आहे का नाही, खोटा आहे, हे शोधण्यासाठी इतर शास्त्रांचा आधार घ्यावा लागतो आणि तो तपासून जुळून त्यासाठी आवश्यकता असेल तिथं त्या त्या शास्त्राची मदत घेतली जाते. इतिहास हे एक शास्त्र आहे असं म्हटलं जातं. इतिहास केवळ कल्पनेच्या आधारावरती लिहिलेलं नाही आहे, कल्पना नाही आहे, ते एक शास्त्र आहे, त्याला काही पुरावा असतो. आता मग त्यामध्ये कल्पनेच्या आधारावर इतिहास लिहिला जात नाही कधी. कसा लिहिला जातो तर त्यामध्ये प्राचीन वस्तू, वास्तू, शिल्प, त्याचबरोबर प्राचीन भांडी, नाणी, कोरीव काम, कोरीव लेख, ताम्रपट, वेगवेगळे प्राचीन ग्रंथ, हस्तलिखित, लोकांच्या स्मरणात असलेल्या कथा, कहाण्या, लोकगीतं इत्यादींना इतिहासाची साधनं म्हणतात. पण इतिहासाची साधनं जी आहेत ती साधनं आपल्याला माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. पुन्हा एकदा सांगतो, प्राचीन वस्तू
वास्तू, शिल्पे वेगवेगळी, भांडी, नाणी, कोरीवकाम, ताम्रपट, ग्रंथ, हस्तलिखित, लोकांच्या स्मरणात असलेल्या कथा, कहाण्या, लोकगीतं इत्यादी याद्वारे इतिहासाचं लेखन केलं जातं. आता यामध्ये काही गोष्टींची माहिती सांगणं अत्यंत आवश्यक आहे. वस्तू आणि वास्तू यात फरक आहे. वस्तू ज्या आहेत त्या प्राचीन कालखंडामध्ये सापडलेली तलवार असेल, ढाल असेल किंवा अनेक दुसऱ्या युद्ध साहित्यातल्या अनेक वस्तू, भांडी असतील किंवा काय वस्तू. त्यानंतर वास्तू म्हणजे वेगवेगळ्या इमारती, किल्ले, राजवाडे, मंदिरं या ज्या वास्तू, मोठमोठ्या वास्तू बांधकाम केलेले. त्याच्यानंतर या बांधकामावरती काय केलेले शिल्प आहे. आता शिल्प जे आहेत ते काही कोरीव काम केलेलं दगडावरती आहेत, काही धातूवरती आहेत शिल्प, काही लाकडावरती शिल्प आहेत. त्यानंतर भांडी, जुन्या काळात वापरलेली भांडी, तांब्याची भांडी असतील, लोखंडी भांडी असतील, कढई असेल, लेग असेल, प्राचीन भांडी, ते सुद्धा आपल्याला इतिहासाची लेखन करण्यासाठी मदत करतात. किंवा प्राचीन नाणी, त्या काळामध्ये नाणी जी आहेत, चलन थोडक्यात आत्ताचा रुपया, पैसे, ते नाणी जी होती ती मग तांब्याची नाणी होती, सोन्याची नाणी होती, चांदीची नाणी होती, ती नाणी. किंवा कोरीव लेख, दगडावरती, शिळेवरती मोठ्या कोरलेले लेख, हे साधन होऊ शकतात. त्यानंतर ताम्रपट, तांब्याच्या पत्र्यावरती काय केलेलं, लिखित लिहून ठेवलेलं, एखाद्याला पदवी दिलेली आहे, पुरस्कार दिलेला आहे, त्यावेळेस ताम्रपटावरती ते लिहिलेलं असायचं. किंवा प्राचीन काळामधले वेगवेगळ्या राजांची माहिती सांगणारे, वेगवेगळ्या शोधांची माहिती सांगणारे असे काही प्राचीन ग्रंथ आहेत. समाज जीवनाची माहिती सांगणारं, मंदिराबद्दलची माहिती सांगणारे असे अनेक ग्रंथ आहेत, प्राचीन ग्रंथ. त्या काळामध्ये सुद्धा त्या ग्रंथांची माहिती द्वारे आपल्याला इतिहास लेखन करता येतं. किंवा प्राचीन हस्तलिखित, त्यावर छापाईचा शोध लागलेला नव्हता, मग हस्तलिखित जे आहेत, हाताने लिहिलेलं सगळे लिखित, त्याद्वारे सुद्धा आपल्याला इतिहास लेखन करता येतं. किंवा काही लोकांच्या स्मरणामध्ये राहिलेल्या कथा आहेत, कहाण्या आहेत, गोष्टी म्हणतो आपण त्याला, त्या गोष्टी किंवा लोकगीतं लोकांच्या स्मरणात असलेली, ही सुद्धा या सगळ्यांना आपण इतिहासाच्या लेखनाची साधनं म्हणतो. आता ही जी साधनं आहेत ही 3 विभागामध्ये इतिहासाची साधनं आहेत. 3 विभाग. पहिला विभाग आहे भौतिक साधन, दुसरा विभाग आहे लिखित साधन, तिसरा विभाग आहे मौखिक साधन. या 3 साधनांच्या द्वारे आपल्याला काय करता येतं, इतिहास लेखन करता येतं. वेगवेगळ्या शास्त्रांच्या अभ्यासामुळे आपल्याला अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतात. उदाहरण जर द्यायचं झालं तर पर्यावरण शास्त्र. पर्यावरण शास्त्रामुळे आपल्याला पर्यावरणाची हानी, पर्यावरणामधलं असलेलं प्रदूषण, त्यांच्यावरचे काही उपाय, यावरती पर्यावरण शास्त्र अभ्यास करतं. त्याचप्रमाणे प्रत्येक शास्त्र आपल्या आपल्या विषयाचा अभ्यास करत असतं. इतिहास भूतकाळातील घटनांचा अभ्यास करतो. माणसांच्या व्यक्तिगत किंवा सामूहिक कृतींचा परिणाम मानवी समाजाच्या प्रगतीसाठी पोषक किंवा हानिकारक आहे. वातावरण निर्माण होत असतं, त्याचा परिणाम आपल्याला दैनंदिन जीवनावरती सुद्धा होत असतो, माणसाच्या कृतीचा परिणाम. उदाहरण जर द्यायचं झालं तर एखाद्या गावातील लोक एकजुटीनं एकमेकांच्या साह्यानं जेव्हा काही कामं करतात, पार पाडतात, तेव्हा त्या गावचा निश्चितच विकास होत असतो.
उत्तम होतो. पण काही कारणांनी जर एकजूट झाली नाही गावातील सगळ्या माणसांची, तर त्या गावाच्या विकासामध्ये वेगवेगळे अडथळे निर्माण होतात. हे आपल्याला उदाहरणाने स्पष्ट होतं. तसंच भूतकाळातील मानवी समाजाचे विचार आणि कृतीचे परिणाम याचा शोध घेऊन अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला इतिहास सांगत असतो. परत सांगतो एकदा, भूतकाळामध्ये मानवी समाजांचे विचार, कृती आणि त्या कृतींचे परिणाम यांचा शोध इतिहास घेत असतो आणि अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला इतिहास सांगत असतो. त्याचबरोबर वर्तमानामध्ये कसं वागल्याने आपल्याला भविष्य आपलं चांगलं होईल ते सुद्धा इतिहासाच्या अभ्यासामुळे आपल्याला ज्ञान होतं. भूतकाळात होऊन गेलेल्या थोर व्यक्ती, त्यांचे विचार, त्यांचं चरित्र आणि प्रेरणा मिळवून देण्याचं कार्य सुद्धा इतिहास करत असतो. इतिहासाच्या अभ्यासामुळे मानवी समाजाच्या प्रगतीसाठी इष्ट काय आहे, अनिष्ट काय आहे ते सुद्धा आपल्याला समजतं. वर्तमानात कसं वागल्यानं आपलं भविष्य चांगलं होईल ते सुद्धा आपल्याला इतिहासाच्या अभ्यासातून कळत असतं. भूतकाळात होऊन गेलेल्या थोर व्यक्तींच्या चरित्रामधून स्फूर्ती आणि प्रेरणा आपल्याला इतिहासातून मिळत असते. त्याचबरोबर आपली संस्कृती आणि इतर संस्कृती देवाणघेवाण जी आहे ती कशा प्रकारची झालेली आहे, त्याचा आपल्यावरती काय परिणाम झालेला आहे ते सुद्धा इतिहास सांगत असतो. माणसाच्या जीवन पद्धतीमधील बदल कसे कसे होत गेले ते सुद्धा इतिहास आपल्याला सांगत असतो. पण आता पूर्वी प्राचीन इतिहासामध्ये आपण गेलं, आधी मानवाच्या काळामध्ये आपण पाहिलं तर सगळ्यात सुरुवातीला माणसानं काय केलेले, सभोवतालच्या परिसरामधल्या वस्तूंचा वापर केलेला आहे. सुरुवातीला पण माणसाने दगड घेतला प्राण्यांची शिकार करताना आणि त्या दगड मारून त्याला शिकार करणं सोपं व्हायला लागलं, म्हणून त्यांनी ते साधन दगडाचा वापर केला. त्याचबरोबर इतर अनेक गोष्टी हळूहळू इतर प्राण्यांमध्ये माणसामध्ये एक फरक आहे. माणसाच्या बुद्धीचा विकास होतो. इतर प्राण्यांना बुद्धी आहे पण त्या बुद्धीचा विकास होत नाही त्या इतर प्राण्यांच्या, पण मानव प्राण्याच्या बुद्धीचा विकास मात्र होतो. हा इतर प्राण्यामध्ये आणि माणसामध्ये फरक आहे. त्यामुळं सभोवतालच्या परिसरातला मानवाने काय केलेलं आहे, बदल घडून कसा आणलाय जीवन पद्धतीमध्ये ते इतिहास आपल्याला सांगतो. तर त्यामध्ये दगडाचा वापर केला शास्त्रासाठी, नंतर हळूहळू चाकाचा शोध लागला, अग्नीचा शोध लागला. त्या सगळ्याचा शोध माणसाने आपलं जीवन सुखकर बनवण्यासाठी कसं घालवलं ते आपल्याला इतिहास सांगत असतो. पूर्वीपासूनच्या माणसाने केलेली प्रगती, जीवन पद्धतीमध्ये झालेले बदल आणि आज पण अजून अनेक शोध लागत आहेत. पूर्वीच्या काळात लागलेले अग्नीचा शोध फार महत्त्वाचा होता, चाकाचा शोध महत्त्वाचा होता. त्याचबरोबर आजही आपले नवे नवे आता आधुनिक काळामध्ये सौर ऊर्जा जी हजारो वर्ष लाखो वर्ष आपल्याला माहीत नव्हती, त्या सौर ऊर्जा, जलविद्युत या सगळ्या गोष्टी नवीन नवीन माहिती, अजूनही काही नवे नवे शोध लागत आहेत. तर त्यासाठी सुद्धा इतिहासाचा अभ्यास आपल्याला नेहमी मदत करत असतो. माणसाच्या जीवन पद्धतीमध्ये कसे कसे बदल होत गेले ते सुद्धा आपल्याला या सगळ्या इतिहासाच्या भूतकाळातील घटनांमुळं माहिती होतं. प्रत्येक गावाचा, जिल्ह्याचा, राज्याचा, देशाचा स्वतंत्र इतिहास असतो. तसेच पृथ्वीवरील डोंगर, जलाशय, प्राणीसृष्टी, माणूस या सर्वांचा स्वतंत्र इतिहास आहे. प्रत्येक शास्त्रामध्ये स्वतःचा, प्रत्येक शास्त्राला इतिहास असतो. त्याच्या आधारेच मानवी संस्कृती,
महत्त्वाचे बदल घडून येतात. अनेक शास्त्रीय शोधाची आणि ते शोध लावणाऱ्या शास्त्रज्ञांची माहिती आपल्याला इतिहासातूनच मिळते. म्हणून पुन्हा एकदा आपण तिसरा मुद्दा जो पाहत आहोत, इतिहास आणि आपण, यातले काही महत्त्वाचे मुद्दे. इतिहास भूतकाळातील घटनांचा अभ्यास करते. भूतकाळामधील मानवी समाजाचे विचार कसे होते, कृती होती आणि त्या कृतीचे काय परिणाम होते, त्याचा शोध इतिहास घेतो आणि अनेक प्रश्नांची उत्तरे सांगतो. इतिहासाच्या अभ्यासामुळं मानवी समाजाच्या प्रगतीसाठी इष्ट काय, चांगलं काय, अनिष्ट वाईट काय, ते आपल्याला समजतं. इतिहासाच्या अभ्यासामुळं वर्तमान कसं वागलो आपण आणि त्याचं भविष्यामध्ये कसं चांगलं होईल, ते इतिहासाच्या अभ्यासातून आपल्याला माहिती मिळते. भूतकाळात होऊन गेलेल्या थोर व्यक्तींच्या चरित्रामधून आपल्याला स्फूर्ती मिळते आणि प्रेरणा मिळते. आपली संस्कृती आणि इतर संस्कृती यामध्ये काही देवाणघेवाण झालेली आहे, ती सुद्धा आपल्याला समजते. आणि माणसाच्या जीवन पद्धतीमध्ये बदल कसे कसे होत गेलेले आहे, ही सगळी माहिती आपल्याला इतिहासाच्या अभ्यासामुळं भूतकाळ आणि भविष्यकाळ याविषयी आपण माहिती घेणार आहोत. यामध्ये भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ हे विविध घटनांच्या साखळीनं जोडलेले असतात. यामध्ये उदाहरण जर द्यायचं झालं तर आपल्याला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी भारतीयांनी इंग्रज सरकारच्या विरुद्ध लढा दिला, ही एक ऐतिहासिक कृती आहे. त्यामध्ये त्याचा परिणाम काय झाला की 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्याला भारताला स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्य प्राप्ती ही घटना स्वातंत्र्य लढा या कृतीचा परिणाम आहे. म्हणजे भूतकाळातील कृतीवर भविष्यकाळ अवलंबून असतो असं आपल्याला म्हणता येईल. त्याचबरोबर आपल्याला भविष्यकाळ आणि इतिहासातून आपल्याला काय काय मिळतं त्याविषयी माहिती आपल्याला मिळालेली आहे. उदाहरण जर द्यायचं झालं तर फार पूर्वीच्या काळामध्ये मानवाने आसपासच्या प्रदेशामध्ये जे काही उपलब्ध साधनं आहेत त्या उपलब्ध साधनामधून हत्यारं निर्माण केली, कला आत्मसात केली, वेगवेगळी हत्यारं निर्माण करण्याची. अग्नीचा वापर कसा करावा त्याचा शोध लागला, ते माणसाने शिकून घेतलं. चाकाचा शोध कसा लागला, मानवाने कसा लावला त्याच्याविषयी माहिती घेतलेली आहे. त्याचबरोबर पुढच्या पिढ्यांनी अशा गोष्टीमध्ये वेगवेगळे शोध लावण्याच्या गोष्टीमध्ये भर घातली आणि मानवाच्या शारीरिक आणि बौद्धिक विकासाच्या जोडीबरोबरच इतिहासामध्ये अखंडपणे प्रक्रिया चालू राहिली. भूतकाळातील शोधांच्या आधारेच पुढचे नवनवीन शोध लावणं आता आपल्याला शक्य होत आहे. पहिल्या मुद्द्यामध्येच इतिहासाने आपण त्यामध्ये सांगितलं होतं की आज आपल्याला सौरशक्तीचा वापर करणं माहिती आहे, पण पूर्वीच्या काळामध्ये या गोष्टी सौरशक्ती, पवनशक्ती, पवन ऊर्जा, विद्युत ऊर्जा या गोष्टी माहिती नव्हत्या. अणुऊर्जा अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आपण आता त्याची शोध लागलेली आहेत. याहीपेक्षा पुढं अजून नवे नवीन शोध या इतिहासातल्या भूतकाळातल्या कृतीवर भविष्यकाळ अवलंबून राहील असं आपल्याला म्हणता येईल. धन्यवाद. स्वाध्याय. पुढील तक्त्यामध्ये इतिहासाच्या साधनांचे वर्गीकरण करा. इतिहासाची साधने: नाणी, पत्रव्यवहार, किल्ले,
जात्यावरील ओव्या, भांडी, ताम्रपट, वाडे, शिलालेख, लोकगीत, स्तंभ, चरित्र ग्रंथ, लेणी, लोककथा ही सगळी इतिहासाची साधनं आहेत. त्यांचं वर्गीकरण करायचं कसं? यामधली काही भौतिक साधनं आहेत, काही लिखित साधनं आहेत आणि काही मौखिक साधनं आहेत. यामध्ये उदाहरणार्थ आता भौतिक साधनामध्ये काय येणार? किल्ले. त्यामध्ये लिखित साधनामध्ये ताम्रपट, शिलालेख लिखित साधनामध्ये येतील. आणि मौखिक साधनामध्ये काही लोकगीत, लोककथा येतील. अशा प्रकारे या सर्व ऐतिहासिक साधनाचं वर्गीकरण या तक्त्यामध्ये करायचंय आणि हा आपला घरचा अभ्यास.